नमस्कार. आज आपण एका विशेष स्रोतावर बोलणार आहोत. यूट्यूबवरचं मेड फॉर मराठी चॅनल आहे, त्यावर सादर केलेलं श्री स्वामी चरित्र सारामृत. हा स्रोत स्वामी समर्थांच्या जीवनातले महत्वाचे अध्याय, त्यांच्या काही लीला, शिकवळ हे सगळं आपल्यासमोर आणतो. आणि बघा, स्वामी समर्थ म्हणजे महाराष्ट्राच्या संत परंपरेतलं एक खूप महत्वाचं नाव, खूप पूजनीय ते. त्यांची गाथा आजही अनेकांना प्रेरणा देते. तर आजच्या चर्चेचा आपला उद्देश काय आहे की या यूट्यूब व्हिडिओतून स्वामींच्या चरित्राचे नेमके कोणते पैलू मांडले आहेत, कोणत्या कथांवर जास्त भर दिलाय आणि त्यातून आपल्याला काय समजतं हे बघूया. अगदी बरोबर. हा स्रोत म्हणजे केवळ घटनांची यादी नाहीये. याकडे आपण एक श्रद्धा, भक्ती आणि आपली जी गुरु-शिष्य परंपरा आहे तिचं महत्त्व सांगणारं कथन म्हणून बघू शकतो. स्वामी समर्थांचं चरित्र अनेकदा चमत्कारांनी, अद्भुत लीलांनी भरलेलं दिसतं, नाही का? आपण आज यातल्या काही निवडक प्रसंगांवर आणि त्यांच्या मागचा अर्थ काय असू शकतो, त्यांचा भक्तांवर कसा प्रभाव पडला आणि त्यातून श्रद्धा कशी निर्माण झाली यावर थोडं लक्ष देऊया. उत्तम. मग सुरुवात कुठून होते या कथनाची? म्हणजे या स्रोतानुसार कसं आपल्याला स्वामींच्या जगात नेलं जातं? परंपरेनुसारच आहे सुरुवात? श्री गणेश, सरस्वती आणि गुरूंना वंदन केलं जातं. म्हणजे ग्रंथाच्या किंवा कथनाच्या सुरुवातीला आशीर्वाद मागण्याची पद्धत आहे आपली. मग लगेच उल्लेख येतो की स्वामी समर्थ मंगळवेढे गावात प्रकट झाले. तिथे ते साधारण 12 वर्ष राहिले असं यात म्हटलंय. आणि याच काळात त्यांची कीर्ती पसरायला सुरुवात झाली असं दिसतं. हो, मंगळवेढ्याचा काळ महत्वाचा आहे. तिथेच त्यांच्या अलौकिकत्वाची पहिली ओळख लोकांना झाली असं या स्रोतामध्ये दिसतंय. म्हणजे एक कुणीतरी अज्ञात व्यक्ती ते लोकांच्या आदरास पात्र ठरू लागले. आणि या कथनानुसार मंगळवेढ्यानंतर स्वामी आले अक्कलकोटला. त्याची तारीख पण दिली आहे 29 एप्रिल. तपशिलांसाठी महत्वाची आहे ही नोंद. हो. तिथे ते चोळप्पा नावाच्या एका व्यक्तीच्या घरी राहिले. हो, चोळप्पा. त्यांची गोष्ट पण इंटरेस्टिंग आहे. म्हणजे सुरुवातीला ते थोडे साशंक होते असं दिसते, नाही का? एका अनोळखी अवल्यासारख्या व्यक्तीला घरी ठेवणं, सेवा करणं धाडसाचं होतं ते. पण नंतर त्यांचा संशय जाऊन ते एकदम निस्सीम भक्त बनले. हा बदल कसा झाला असेल? म्हणजे स्वामींच्या प्रत्यक्ष सहवासाचाच प्रभाव असणार हा? नक्कीच. आणि इथेच आपल्याला गुरु-शिष्य परंपरेचा एक महत्वाचा पैलू दिसतो. चोळप्पा एक उदाहरण आहेत की कसं सुरुवातीचा संशय किंवा भीती हळूहळू श्रद्धेत बदलते. अक्कलकोटमध्ये असताना स्वामींनी अनेक लीला केल्याचं वर्णन या स्रोतात येतं. लीला हा शब्द महत्वाचा इथे. लीला म्हणजे काय तर केवळ चमत्कार नाही, तो ईश्वरी किंवा संत पुरुषांचा खेळ असतो, ज्यातून काही शिकायला मिळतं किंवा भक्तांची परीक्षा घेतली जाते. बरोबर. कोणत्या लीलांचा उल्लेख आहे या स्रोतात? काही उदाहरणं सांगाल? हो, अनेक उदाहरणं आहेत. जसं की कुष्ठरोगाने त्रस्त असलेल्या व्यक्तीला बरं करणं. आता हे फक्त शारीरिक आजार दूर करणं नाही, तर त्या व्यक्तीला एक प्रकारे नवजीवन देणं आहे. अनेक भक्तांना वेगवेगळ्या संकटांमधून वाचवल्याच्या कथा पण आहेत. यातून स्वामींचं भक्तवत्सल रूप म्हणजे भक्तांवर प्रेम करणारं रूप समोर येतं. ते आपल्या भक्तांची काळजी घेतात, रक्षण करतात, हा विश्वास यातून तयार होतो. आणि तो बाळप्पाचा एक प्रसंग सांगितलाय, नैवेद्याचा. हो, बाळप्पा नावाचे भक्त नैवेद्य घेऊन येतात. पण स्वामी काय करतात? तो नैवेद्य तिघांमध्ये वाटून देतात. आता वरकरणी ही साधी गोष्ट वाटेल, पण यात कदाचित सर्वांमध्ये ईश्वर बघण्याची किंवा जे मिळालंय ते वाटून घेण्याची शिकवण दडलेली असू शकते. अच्छा. आणि याचबरोबर स्वामी भक्तांची परीक्षा घेतात हेही दिसतं. म्हणजे ते केवळ कृपाच करत नाहीत, तर तुमची श्रद्धा किती खरी आहे हेही पाहतात. श्रोतामध्ये शंकरराव नावाची एका व्यक्तीची कथा आहे. सुरुवातीला हा शंकरराव स्वामींना मानत नव्हता. कदाचित ढोंगी समजत असेल, पण त्याला काहीतरी दृष्टांत झाला. दृष्टांत? म्हणजे स्वप्नात किंवा जागृत अवस्थेत काहीतरी अलौकिक अनुभव आला असेल. आणि त्यानंतर त्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलला. तो स्वामींचा भक्त झाला. म्हणजे फक्त ऐकून नाही, तर प्रत्यक्ष अनुभवातून लोकांची श्रद्धा वाढत गेली असं दिसतंय. अजून एक कथा आहे हरिभाऊंची. कोकणातले राजापूरचे ब्राह्मण. तेही सुरुवातीला संशयवादी होते. इतकंच काय, त्यांच्या पत्नी ताराबाईंनी पण त्यांना समाजाच्या टीकेची भीती घातली होती की लोक काय म्हणतील, म्हणून स्वामींकडे जाऊ नका. तरीही ते गेले आणि भक्त बनले. त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. या कथा काय सांगतात आपल्याला? या कथा श्रद्धेच्या मार्गातले अडथळे दाखवतात. समाजाची भीती असते, स्वतःच्या मनात संशय असतो, काही गोष्टी तर्काला पटत नाहीत.
या सगळ्यावर मात करून लोक स्वामींकडे खेचले जात होते याचं कारण केवळ चमत्कार नसावं. त्यांच्या व्यक्तिमत्वातून, बोलण्यातून, सहवासातून लोकांना काहीतरी खोलवरचा अनुभव मिळत असावा. आत्मिक शांतता असेल किंवा प्रश्नांची उत्तरं असतील किंवा फक्त त्यांच्याजवळ असल्यानं मिळणारा दिलासा असेल. आणि हे आकर्षण फक्त सामान्य लोकांपुरतं नव्हतं, बरोबर? राजेराजवाड्यांचा पण उल्लेख आहे. अगदी. मल्हारराव होळकरांसारखे मोठे संस्थानिक होते, सरदार होते. इतकंच नाही तर काशीसारख्या विद्वत्तेच्या केंद्रातून आलेले पंडितसुद्धा स्वामींच्या दर्शनाला यायचे आणि प्रभावित व्हायचे. हे खूप महत्वाचे. यातून दिसतं की स्वामींचा प्रभाव समाजाच्या सगळ्या स्तरांवर होता. जात, पंथ, सामाजिक प्रतिष्ठा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी लोकांना एकत्र आणलं. त्यांच्या भोवती एक मोठा, विविधतेनं नटलेला भक्त समुदाय तयार झाला होता. या स्रोतात स्वामींच्या दरबाराचं आणि रोजच्या पूजाविधींचं पण वर्णन आहे. विष्णू सहस्रनाम पठण, अभिषेक, वेगवेगळ्या पक्वान्नांचा नैवेद्य, या सगळ्या तपशिलांमधून काय चित्र दिसतं? या वर्णनांमधून त्या काळातलं धार्मिक आणि सामाजिक जीवन कसं असेल याची कल्पना येते. स्वामींच्या भोवती फक्त चमत्कारांचं वलय नव्हतं, तर एक व्यवस्थित उपासना पद्धती पण विकसित झाली होती. विष्णू सहस्रनामासारख्या पठणामुळे त्यांना वैष्णव परंपरेशी जोडलं जातं. अभिषेक शैव परंपरेतल्या पूजेची आठवण करून देतो. नैवेद्याच्या वर्णनातून अन्नदानाचा महिमा दिसतो. भक्तांची सेवावृत्ती दिसते. गुरुवारच्या उपवासाचं महत्त्व सांगितलं जातं. आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचं, हा मंत्र केवळ नामस्मरण नाही, तो एक शक्तीचा स्रोत मानला जातो. श्री स्वामी समर्थ हा मंत्र तर आजही कोट्यावधी लोक जपतात. त्याचं सामर्थ्य काय सांगितलं या स्रोतात? हा स्रोत या मंत्राला स्वामींशी थेट जोडणारा एक पूल मानतो. म्हणजे या मंत्राच्या जपानं स्वामींचं स्मरण होतं, त्यांचं अस्तित्व जाणवतं आणि त्यांची कृपा मिळते अशी श्रद्धा आहे. हे नामस्मरण भक्तिमार्गातलं एक महत्त्वाचं साधन आहे. ते साधकाला सतत गुरुशी किंवा परमात्म्याशी जोडून ठेवतं. बरं, आता पुन्हा थोडा चमत्कारांकडे येऊया, कारण या कथनात त्यांचा मोठा वाटा आहे. एका प्रसंगात राजवाड्यात राणीचा चंद्रहार चोरीला जातो आणि स्वामी तो परत मिळवून देतात. दुसऱ्या एका कथेत लांब असलेल्या गंगेचं पाणी अक्कलकोटमध्ये आणल्याचा उल्लेख आहे. या कथा फक्त अद्भुत आहेत म्हणून सांगितल्या जातात की त्यांचा काही वेगळा अर्थ पण आहे? याचे अनेक पैलू आहेत बघा. एक म्हणजे त्या स्वामींच्या अफाट सामर्थ्याची आणि ईश्वरत्वाची प्रचिती देतात. त्या भक्तांना सांगतात की स्वामी काहीही करू शकतात, अशक्य ते शक्य करू शकतात. यानं श्रद्धा अजून घट्ट होते. दुसरा पैलू म्हणजे या कथा त्या काळातल्या समाजाच्या धारणा आणि अपेक्षा दाखवतात. लोकांना त्यांच्या समस्यांवर, अगदी भौतिक समस्यांवर सुद्धा दैवी उपायांची अपेक्षा होती आणि स्वामी ती पूर्ण करतात असे या कथा सांगतात. पण मग इथे एक प्रश्न येतो मनात. आजच्या काळात जिथे आपण प्रत्येक गोष्टीमागे वैज्ञानिक कारण शोधतो, तिथे या चमत्कार कथांकडे कसं बघायचं? हा स्रोत यावर काही सांगतो का? हा स्रोत स्वतः एका विशिष्ट श्रद्धा परंपरेतून आलेला असल्यामुळे तो या घटनांना स्वामींच्या सहज लीलेचा भाग म्हणूनच पाहतो. तो चिकित्सा करत नाही. पण आपण विश्लेषक म्हणून बघताना असं म्हणू शकतो की या कथांचा अर्थ फक्त शब्दशः चमत्कारांपुरता मर्यादित नसेलही. त्या रूपकात्मक असू शकतात. उदाहरणार्थ, गंगा प्रकट करणं हे ज्ञानाचा प्रवाह आणण्याचं प्रतीक असू शकतं. अच्छा. हां, परत मिळून हे न्याय आणि सत्य प्रस्थापित करण्याचं प्रतीक असू शकतं. महत्त्वाचं हे आहे की या कथांनी पिढ्यानपिढ्या लोकांना कसं आकर्षित केलं आणि त्यांच्या श्रद्धेला आकार दिला. त्या श्रद्धा आणि तर्काच्या पलीकडच्या अनुभवाचं महत्त्व सांगतात. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कथा तीच, पण बघण्याचा दृष्टिकोन बदलला की अर्थ बदलू शकतो. आता आपण कथनाच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. स्रोताच्या शेवटी स्वामींच्या देहत्यागाचा उल्लेख आहे, ज्याला महात्म्य समाधी असं म्हटलंय. हो, समाधी हा योगमार्गातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो, जिथे योगी आपल्या इच्छेने देह त्यागतात. स्वामींनीही आपला देह ठेवला. ही घटना त्यांच्या चरित्रातला एक महत्त्वाचा भाग आहे. पण त्याहूनही महत्त्वाचं आहे ते त्यांचं त्यानंतरचं आश्वासन किंवा वचन, जे या स्रोतात पण अधोरेखित केलं आहे. मी गेलो नाही, मी जिवंत आहे. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. हो ना? याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? मी जिवंत आहे म्हणजे काय? याचा अर्थ असा की स्वामींचं अस्तित्व हे केवळ त्यांच्या शारीरिक उपस्थितीपुरतं मर्यादित नव्हतं आणि नाहीये. ते चैतन्य रूपात आजही अस्तित्वात आहेत असा त्यांच्या भक्तांचा ठाम विश्वास आहे. चैतन्य रूप म्हणजे काय? तर शुद्ध जाणीव किंवा ऊर्जा स्वरूप.
हा विश्वासच त्यांच्या भक्ती परंपरेचा आधार आहे. त्यामुळेच आजही त्यांचे भक्त त्यांच्या नामस्मरणातून, त्यांच्या चरित्रपठणातून, त्यांची कृपा, त्यांचं मार्गदर्शन अनुभवू शकतात असं मानलं जातं. हे चरित्र, हे सारामृत म्हणजे फक्त भूतकाळातल्या घटनांची नोंद नाही, तर ते स्वामींच्या या निरंतर अस्तित्वाचा अनुभव घेण्याचं एक साधन बनतं. म्हणजे देहत्यागानंतरही त्यांची परंपरा, त्यांची शिकवण आणि त्यांचं अस्तित्व जिवंत राहिलं, हा या कथनाचा गाभा आहे म्हणायचा. अगदी बरोबर. त्यांची शिकवण, त्यांचं कार्य हे त्यांच्या शारीरिक अस्तित्वाच्या पलीकडे जाणारं होतं. त्यांनी जी मूल्य रुजवली, भक्ती, सेवा, श्रद्धा, सगळ्यांबद्दल समभाव, ती आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. हे चरित्र त्या मूल्यांचं आणि त्या चिरंतन अस्तित्वाचं स्मरण करून देतं. तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण या YouTubeवरील श्री स्वामी चरित्र सारामृत या स्रोताचा आढावा घेतला. यातून स्वामी समर्थांचं एक खूप म्हणजे अनेक पैलू असलेलं चित्र उभं राहतं. ते चमत्कार करणारे योगी आहेत, भक्तांचे रक्षणकर्ते आहेत, संशय घेणाऱ्यांना अनुभवातून श्रद्धा देणारे गुरु आहेत, ज्ञानाचे सागर आहेत, समाजाच्या सगळ्या स्तरांना एकत्र आणणारे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देहाच्या पलीकडे जाऊन आजही आपल्या भक्तांसोबत चैतन्य रूपाने आहेत असा विश्वास देणारे सद्गुरू आहेत. अगदी समर्पक शब्दात तुम्ही सार सांगितलं. हे कथन व्यक्तीच्या बुद्धीला आवाहन देतं, तर्काला प्रश्न विचारायला लावतं, पण त्याचवेळी ते मनाला एक प्रकारची उमेद, एक आधार आणि आशेचा किरणही दाखवतं. श्री स्वामी चरित्र सारामृत हे केवळ एका व्यक्तीचं चरित्र नाही, तर ते एका मोठ्या जिवंत श्रद्धा परंपरेचं प्रतीक आहे. आणि मानवी जीवनात श्रद्धेचं स्थान किती अढळ असू शकतं याचंही प्रतीक आहे. या स्रोताने या पैलूंवर प्रभावीपणे प्रकाश टाकला आहे असं मला वाटतं. खरंच या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय. एखाद्या व्यक्तीवर किंवा तत्वावर असलेली इतकी दृढ श्रद्धा, जी फक्त काही लोकांपुरती किंवा काही वर्षांपुरती नाही, तर शेकडो वर्ष, लाखो लोकांमध्ये पिढ्यानपिढ्या टिकून राहते, अशी श्रद्धा व्यक्तीच्या आणि समाजाच्या जीवनाला नक्की कसा आकार देत असेल? तिची सकारात्मक बाजू काय असेल? आणि कदाचित काही नकारात्मक बाजू पण असेल का? हा एक नक्कीच पुढे विचार करण्यासारखा विषय आहे.